अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या कष्टाचं लुबाडून खाऊन पोट जरी भरत असलं तरीही आयुष्यभर सुखाची झोप लागणार नाही। स्वामी म्हणतात, फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही। खरी नाती ज्यांना जाणवतात त्यांचे डोळे फक्त ओलसर होतात। मतलबी संबंध ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी। नातं तुटताना होणाऱ्या वेदनेपेक्षा नातं जोडताना गुंतवलेल्या भावना या जास्त महत्त्वाच्या असतात। कारण जेव्हा भावना दुखावतात तेव्हाच वेदना जन्म घेत असतात। घमंड म्हणून नाही तर कधीकधी आत्मसन्मानासाठी जीवनामध्ये काही लोकांची साथ ही सोडून द्यावी लागत असते। प्रत्येकाच्या नशिबात एक नातं अपूर्ण असतं। नजरेपासून दूर असूनही हृदयाच्या अगदी जवळ असतं। एकमेकांना पाहण्यासाठी मन नेहमी आतुर असतं। या नात्यांचा गोड आठवणी मनाला सुखद अनुभव देत असतात। स्वामी म्हणतात, ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटं चालायला शिका। स्वामी म्हणतात, बाळा लक्षात ठेवा, जरी वाईट लोक फक्त समजावल्याने समजून घेतलं असतं आणि सुधारली असती तर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णांनी कधीच महाभारत होऊ दिलं नसतं। दररोज एक एक पान पलटत जात आहे आयुष्याचं, पण आयुष्याचं पुस्तक किती पानाचं आहे आणि किती उरलं आहे हे कोणालाच माहीत नाही। आपण कसे बोलावं हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही, परंतु आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग हा निश्चितच ठरत असतो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।